एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवासेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे। ह्याची सुरुवात आम्ही कोकण पासून केली होती। त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो। भिवंडी असेल, कल्याण लोकसभा असेल, आज ठाणे लोकसभा, उद्या पालघर लोकसभा, अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राचे जे 36 जिल्हे आहेत या संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने युवासेनेच्या मुलांनी, आमच्या युवा सैनिकांनी जे काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल, जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवा सेनाने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकी संदर्भात पक्ष बांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे का पूर्ण महाराष्ट्रात? मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते। 365 दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो, युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे। आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे, त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्यासोबत काम करण्याला इच्छुक आहेत। आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक युवक सुद्धा तुम्हाला आमच्या सोबत दिसतील। बघा, हा मी आपल्याला सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा मला हाच प्रश्न विचारण्यात आला होता की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक दिसतील का, आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा सैनिक दिसतील। परंतु आता मी त्याचं उत्तर देणार नाही, कारण असं बोलल्यानंतर आमच्या युवा सैनिकांना संधी मिळत नाही। परंतु मी आपल्याला सांगतो की मी विश्वासाने सांगू शकतो की ह्याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिका येते, नवी मुंबई महानगरपालिका येते आणि मीरा भाईंदर महानगरपालिका येते। मी आज या ठिकाणी पूर्ण माझ्या युवा सैनिकांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी आलेलो आहे। आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल तर निवडणुकीच नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक सुद्धा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी तयार असणार आहे। महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणार। तिन्ही महानगरपालिका ह्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे तिन्ही महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप या महायुतीचा भगवा झेंडा फडकणार आहे। आतापर्यंत 3196 किलोमीटरचा हा प्रवास हा बाय रोड करण्यात आलेला आहे। आणि एकूण जर आपण पाहिलं तर 13,000 किलोमीटरचा हा प्रवास एकूण आमचा असणार आहे। पण मी आपल्याला सांगतो की हा प्रवास करत असताना कुठेही थकवा जाणवत नाही, कारण युवकांचा जो प्रतिसाद आम्हा सगळ्यांना मिळत आहे, म्हणजे प्रामुख्याने मी एकटाच करत नाहीये, तर माझ्यासोबत युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंढेजी असतील, युवासेनेचे सचिव किरण साळी असतील, त्याचबरोबर आमची संपूर्ण युवासेनेची जी कोर कमिटी आहे ही अतिशय चांगलं काम करत असल्या कारणानं आम्हाला एक वेगळा प्रतिसाद मिळतोय। मी आपल्याला सांगतो की आज जरी पूर्वेश सरनाईक या ठिकाणी ठाण्यात असेल तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवासेनेची अशा वेगवेगळ्या टीम्स हे सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या बैठकी आजच्या तारखेला घेत आहेत। आणि 22 एप्रिलला ह्या आमचा जो दौरा आहे हे संपन्न होणार आहे। युवासेनेची इन्कमिंग म्हणजे आता कालचंच उदाहरण देतो, आम्ही नाशिक आणि शिर्डी लोकसभाची बैठक घेतली होती। त्या ठिकाणी सुद्धा उभाटा गटाचे, त्याचबरोबर काँग्रेस गटाचे अनेक युवक हे आमच्या युवासेनेमध्ये सामील होत आहेत। आणि हे फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब जे पद्धतीचं काम करत आहेत, ह्या दोन्ही नेत्यांवरचं असलेलं विश्वास, या विश्वासामुळेच आज अनेक युवक आमच्यासोबत जुळत आहेत। कॉमन मॅनच्या हाताला बलतच असतो स्वाद, वापरलेल्या चहाने कोल्ड कॉफीला केले पाहत, काय सांगायचं? बघा, युवासेनेची स्थापना झाली तेव्हापासून मी त्या युवासेनेमध्ये सक्रिय आहे। पूर्वी युवासेनेचा सचिव होतो, आज मी युवासेना कार्याध्यक्ष झालोय। तेव्हा युवासेनेचं संपूर्ण नियोजन आयोजन हे करण्याचं काम, जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली होती। आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ही जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। तेव्हाही मी चहा प्यायचो, परंतु आमच्या सहकारी हे त्यावेळेस कोल्ड कॉफी प्यायचे। तर माझी जी चहाची तेव्हाची जी सवय आहे ती सवय मी अजून काही सोडलेली नाहीये। आजही मी चहा आणि वडापाववर माझ्या ह्या दौऱ्याला पूर्णपणे माझ्या युवा सैनिकांसोबत आनंद घेत असतो। मित्राला काय सल्ला द्याल? मित्राला एवढंच सांगेन, आजही मी विधान भवनात पाहिलं की ज्या पद्धतीनं मी पूर्वी 1 वर्षापूर्वी ज्यावेळेस कार्यक्रम झाला होता तेव्हा माझे परम मित्र ते आहेत। आणि शेवटी बघा, जुने मित्र आहेत, प्रेम आहेच। आणि अशा माझ्या परम मित्राला मला एवढंच सांगायचं की आपल्यापेक्षा जे ज्येष्ठ नेते असतात त्या ज्येष्ठ नेत्यांशी आपण चांगल्या पद्धतीनं वागलं पाहिजे। शेवटी एक प्रोटोकॉल असतो। आज मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरतोय आणि ठिकाणी मलाही अनेक नेत्यांवर प्रश्न विचारले जातात, परंतु मी कुठल्याही नेत्यावर टीका करत नाही, कुठल्याही नेत्याला वेगळं उत्तर देत नाही। आज साधं उदाहरण आपल्याला सांगतो की काल माझ्यावर एक नेत्यांच्या नावाने माझ्यावर तिथे त्यांना माझ्यावर प्रश्न विचारण्यात आला होता।
त्यांनी माझ्यावर टीका केली. परंतु मीडियाने ज्यावेळेस मला विचारलं त्या नेत्याबद्दल, मी एकच सांगितलं की ते खूप मोठे नेते आहेत आणि अशा नेत्यांवर मी टीका करणार नाही. आज जे गुलाबराव पाटील साहेबांबरोबर झालेलं आहे, गुलाबराव पाटील साहेबांनी अतिशय चांगलं उत्तर माझ्या परम मित्राला दिलेलं आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.